नमस्कार. सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात मी रश्मी आंबडेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज जागतिक आरोग्य दिन आहे. तसं बघायला गेलं तर आरोग्याची काळजी आपल्याला नेहमीच घ्यायला हवी, ते आपले कर्तव्य आहे. पण अशा जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने आरोग्याशी संदर्भात काही विषयांवर खास चर्चा केली जाते, काही संकल्पना मांडल्या जातात. या वर्षीची जागतिक आरोग्य दिनाची संकल्पना ही आपल्या अन्नाशी निगडित आहे. सुरक्षित अन्न ही यावर्षीची संकल्पना आहे आणि त्या विषयानुरूप संपूर्ण जगभर आज वेगवेगळे कार्यक्रम आणि चर्चा आयोजित होणार आहेत. आज आपण सुद्धा आपल्या या कार्यक्रमात आपला आहार कसा असावा आणि चांगल्या आहारातून चांगलं आरोग्य आपण कसं साधू शकतो या विषयावर बोलणार आहोत. आपला विषय काय आहे ते बघून घेऊया. आपल्या कार्यक्रमाचा विषय असणार आहे आहारातून आरोग्य संवर्धन, जागतिक आरोग्य दिनानिमित्त विशेष कार्यक्रम. आणि या सगळ्याबद्दलची माहिती आपल्याला देणार आहेत डॉक्टर शारदा निर्मळ महांडुळे. नमस्कार मॅडम. कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत. मॅडम आयुर्वेदाचार्य आहेत आणि स्त्रीरोग आणि प्रसूतीशास्त्र तज्ज्ञ म्हणून सुद्धा त्या काम करतात आणि त्या बरोबरीने आहाराशी संदर्भात वेगवेगळ्या माध्यमातून त्या मार्गदर्शन करतात. त्यांचं लिखाणही त्या संदर्भात खूप मोठं आहे. आहाराच्या बाबतीत तुमचे काही प्रश्न असतील, तुम्हाला काही शंका असतील, काही विचारायचं असेल तर तुम्ही आम्हाला जरूर फोन करा. त्यासाठी आपले दूरध्वनी क्रमांक आहेत 24908050, 24988050, 022 आपला STD कोड आहे. मुंबई बाहेरून जी मंडळी फोन करणार आहेत त्यांच्यासाठी आणि मोबाईलहून जी मंडळी फोन करणार आहेत त्यांच्यासाठी. जेव्हा इथे तुम्ही फोन कॉल कराल तेव्हा दोन गोष्टींची आपण नेहमीच काळजी घेतो. एकतर आपल्या टीव्हीचा आवाज आपण बंद ठेवणार आहोत किंवा कमी ठेवणार आहोत. आणि आजचा जो आपला विषय आहे आहारातून आरोग्य संवर्धन, या विषयाच्या अनुषंगानेच आपले प्रश्न येतील याची सुद्धा आपण काळजी घेणार आहोत. सुरक्षित अन्न ही या वर्षीची जागतिक आरोग्य दिनाची संकल्पना आहे. जेव्हा आपण सुरक्षित अन्न म्हणतो तेव्हा त्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी अपेक्षित असतात? खरं तर सुरक्षित अन्न म्हणजे शेतामध्ये जे अन्न तयार होतं तर म्हणजे कच्च्या मालापासून तर आपल्या हातात मिळूसपर्यंत म्हणजे पक्क्या मालापर्यंत विविध त्या प्रोसेसमधून त्याला जावं लागतं. म्हणजे सुरुवातीला आपण जर म्हणतो की धान्य शेतामध्ये असतं त्यावेळेस रासायनिक खतांचा अतिवापर केला जातो. विविध आपल्या हातापर्यंत जास्तीत जास्त टिकवण्यासाठी अनेक कीटकनाशकांचा वापर केला जातो. मग ह्यांचा आपल्या शरीरावर नकळत दुष्परिणाम होत असतात की जास्त प्रमाणात कीटकनाशकांचा वापर केला तर आतड्यांना जखमा होणं. म्हणजे आता जागतिक आरोग्य संघटनेच्या त्यांनी सांगितलंय की 200,000 आपल्याला याच्यातनं निर्माण होतात आणि 2 लाख लोक याच्यातनं बळी पडतात. तर ह्या सगळ्या याच्यातनं आपण सगळं टाळून आपलं आरोग्य जास्तीत जास्त रक्षण करण्यासाठी काही विशिष्ट गोष्टी आहेत की त्या पाळल्या पाहिजेत आपण. तर त्याला आपण सुरक्षित अन्न म्हणूयात की जास्त कीटकनाशकांचा वापर न करणं, जास्तीत जास्त सेंद्रिय खतांचा वापर करून अन्न पिकवणं, ह्या सगळ्या गोष्टींचा आपण वापर केला तर नक्कीच आपलं अन्न सुरक्षित राहील. आणि बऱ्याच जणांना अन्न प्रक्रिया केल्यानंतरही घरातला अन्न खाण्यापेक्षा बाहेरील उघड्यावरचे पदार्थ खाणं जास्त आवडतात आणि जास्त हवाबंद पॅकबंद डब्यातले फूड पण खायला खूप जणांना आवडतं. तर तेही टाळून आपलं घरचं सकस आहार आपण जास्तीत जास्त कसा घ्यावं याबद्दल आता प्रत्येकाने जागरूक होण्याची गरज निर्माण झालेली आहे आणि त्यातून आपण आपलं आरोग्य चांगलं राखू शकतो. कारण बरेचसे आजार आता काही पदार्थ असे आहेत की त्यातनं आपण आजार टाळायचं पण करू शकतो. म्हणजे आता आवळा आहे. आवळा हा इन्सुलिन निर्मितीला चालना पण देतो आणि रक्तातील साखरेचं प्रमाण कमी करतो. म्हणजे मधुमेहावर आवळा हा रामबाण उपाय आहे. आणि आता तेच जर आपण घेतलं तर साखर ही आजार वाढवते सुद्धा, म्हणजे मधुमेह वाढवतो सुद्धा. म्हणजे पदार्थ असे आहेत की काही पदार्थांनी आपलं आरोग्य एकदम चांगलं राखलं जातं आणि काही पदार्थांना आपलं आरोग्य म्हणजे काय म्हणतात ते दुर्लक्षित होतं. म्हणजे विविध आजारांची लागण आपल्याला होऊ शकते. ते ओळखून आपण आपलं अन्न तसं नेमकं अन्न कोणतं घ्यावं आणि काय स्वरूपात घ्यावं हे आपण खरं तर डॉक्टरांशी चर्चा करूनही ठरवू शकतो की आपण कुठल्या पद्धतीचा आहार घेतला पाहिजे. आता आहाराबद्दल आपण बोलतोच आहोत, अन्नावरून आहाराकडे. तर आहार ही आपल्या रोजच्या जीवनातली खूप महत्वाची गरज आहे. अन्न वस्त्र निवारा आपण म्हणतो त्या पद्धतीने. मग हा आहार चांगला असावा किंवा कोणत्या प्रकारचा असावा त्याबद्दल आपण कशी काळजी घ्यायची? आता आयुर्वेदामध्ये तर सांगितलेलं आहे चरकाचार्याने सुद्धा की आहार असा असावा की त्याच्यामधून आपल्या शरीराची जी रोजची झीज होत असते त्या झिजेचं आपलं पोषण झालं पाहिजे आणि भविष्यात उद्भवणारे जे काही आजार आहेत तर त्या आजारांपासून आपलं संरक्षण पण झालं पाहिजे. म्हणजे आहारातनं आपल्या शरीराचं पोषणही होईल आणि होणाऱ्या आजारांपासून आपलं रक्षणही होईल. अशा पद्धतीचा आपण आहार घेतला पाहिजे. त्याकरता जास्तीत जास्त नैसर्गिक पदार्थांचा आपल्या आहारात समावेश करावा आणि जे मानव निर्मित
निर्मित पदार्थ आहेत, म्हणजे साखर, मैदा, वनस्पती तूप, नंतर मीठ, ही जी पदार्थ आहेत, साबुदाणा, ह्या पदार्थांपासून आपण आपलं आरोग्य सांभाळलं पाहिजे. अशा पद्धतीचा आहार आपण घेतला पाहिजे. म्हणजे आता दिवस जर आपण आपला बघितला, दिनक्रम जर आपण आपला बघितला, तर या आहाराची विभागणी आपण कशी करायची? सकाळपासून रात्रीपर्यंत मला जर ही ऊर्जा माझ्या शरीरामध्ये टिकवून ठेवायची असेल तर माझ्या आहारामध्ये कोणत्या गोष्टींचा समावेश मी केला पाहिजे, अगदी सकाळपासून ते झोपेपर्यंत? दिनचर्याच आपण कशी असावी याच्याबद्दल चर्चा करूया. चांगला प्रश्न आहे हा, की सकाळी उठल्यानंतर मला असं वाटतं की उठल्यानंतर प्रातःविधीला जाऊन आल्यानंतर एक लिंबू, एक ग्लासभर पाणी आणि त्याच्यात अर्ध लिंबू आपण पिळून घ्यावं, कारण त्याच्यातनं व्हिटॅमिन सी मिळतं आणि ती ऊर्जा, व्हिटॅमिन सी मधनं आपल्याला भरपूर ऊर्जा मिळते, ती दिवसभर आपल्याला कामी पडते. आणि त्याशिवाय लिंबामुळे जसं आपलं घरात आपण झाडूनी घर साफ करतो तसं लिंबाने आपल्या शरीरातले सर्व टॉक्झिन्स निघून जायला मदत होते. म्हणून सकाळी सकाळी आपण लिंबू आणि पाणी घ्यावं. त्यानंतर आपण चालून किंवा काहीतरी योगासनं केल्यानंतर एक ग्लासभर दूध घेतलं पाहिजे. 9 वाजता मोड आलेली कडधान्य, की जे आता अगदी दुर्लक्षित आहे, बऱ्याच जणांना मोड आलेली कडधान्य खायची असतात, हे सुद्धा आता माहिती नाहीये. तर मोड आलेली कडधान्य किंवा एखादं फळ आपण नाश्त्यामध्ये घेतलं पाहिजे, पण दूध आणि फळं एकत्र घेऊ नयेत, हा आयुर्वेदाचा नियम आहे. तर तुम्ही मोडायले कडधान्य आणि फळ घ्या, किंवा नुसतं प्लेन ग्लासभर दूध त्याच्या शतावरी कल्प जर टाकून आपण घेतला तरी चांगलं आहे. नंतर 11 वाजता आपण जर कच्च्या स्वरूपातला आहार घेतला, कारण की आपल्याला बऱ्याच जणांना संडास साफ न होणं, म्हणजे शौचास साफ न होणं, मलावष्टंभाची तक्रार असते, तर मग आपण गाजर, काकडी, टोमॅटो, नंतर कांद्याची पात, ही जर आपण कच्च्या स्वरूपात खाल्ली भरपूर, तर मग एकदम आपल्याला शिजवलेलं अन्न आपण जास्त प्रमाणात घेणार नाही. म्हणून 11-11:30च्या मध्ये आपण एक गाजर, काकडी, टोमॅटो चिरून छानपैकी त्याला सजवूनही आपण खाऊ शकतो, ती खा. नंतर तुम्ही 12:30 वाजता जेवण करा. जेवणामध्ये भाजी, पोळी, भात, वरण असा सर्व पद्धतीचा आपण आहार घेतला पाहिजे. त्याच्यावर गाईचं 2 चमचे तूप घ्या भात वरणावर. अरे हे तुम्ही फार महत्वाचं सांगता, कारण तूप बघितल्यानंतर हल्ली सगळे पळतात, नको नको तूप नको. नाही, गाईचं तूप हे जे आहे ते अग्निवर्धक आहे आणि म्हणजे अग्निप्रदीप्त करतं. म्हणजे आपण जो काही आहार घेतो ते व्यवस्थित पचला जातो त्या तुपाने, आणि बुद्धिवर्धक पण आहे. म्हणजे आता प्रत्येकाला मेंदूला खूप ताण येतोय काम करताना, की बौद्धिक क्षमतेचं काम जास्त पटीत वाढल्यामुळे बुद्धीला उत्तेजना किंवा चालना मिळाली पाहिजे, म्हणून गाईचं तूप आवर्जून खा. वनस्पती तूप खाऊ नका, कारण वनस्पती तुपाला नावाला नुसतं वनस्पती म्हणतात, पण मला खरं नेहमी हा प्रश्न पडतो, त्याला वनस्पती तूप का म्हणलं जातं, कारण ते काही नैसर्गिक तूप नाहीये, पण तरीही त्याला वनस्पती तूप म्हणतात. तर ते आपल्या आहारातनं पूर्णपणे वर्ज्य करा आणि गाईचं तूप 2 चमचे घ्या. नंतर 4 वाजता परत एखादं, म्हणजे आपण दर 2-3 तासांनी काहीतरी खाल्लं पाहिजे, कारण की आपल्या शरीराला ऊर्जा टिकवायची आहे. आणि शरीरावर जो काही लोक काय करतात की एकदम जेवतात, पोटभर जेवतात, मग त्यावेळेला आपल्या पचनशक्तीवर खूप ताण येतो, आणि ताण आल्यामुळं अपचन, आम्लपित्त वगैरे असे आजार उद्भवतात आपल्याला. तर दिवसभर एनर्जी टिकवण्यासाठी परत 4 वाजता आपण लिंबू पाणी किंवा कोकम सरबत, आवळा सरबत, इथे सुद्धा साखरेऐवजी गुळाचा वापर करा. आणि परत 6 वाजता एखादं फळ. आणि रात्रीचं जेवण मला असं वाटतं की आयुर्वेदामध्ये आहे की रात्रीचं जेवण म्हणजे सूर्य मावळला की आपली शक्ती सुद्धा पचनशक्ती कमी होते. तर रात्रीचं जेवण हे फार तर फार 7 पर्यंत करावं, आणि नाही शक्य तर 7:30-8 पर्यंत. पण अगदीच जेवायचं आणि लगेचच झोपायचं, मग त्यामुळे अन्न घशाशी येतं आणि आम्लपित्त, अपचन, ढेकर येणं, गॅसेस होणं, असे इतर विकार होतात. आपल्याला नगरहून पहिला फोन आलाय. नलिनी जाधव आपल्याशी बोलतायत अहमदनगरहून. नमस्कार. माझा असा प्रश्न आहे. बोला बोला. की मी नगर जिल्ह्यातून बोलते, महात्मा गांधी विद्यालय. मी शिक्षिका आहे. की नवख्या साऱ्या महिलांनी आपल्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी, शक्यतो त्यांच्यावर एचडीचं प्रमाण कमी असतं, तर आहाराची काळजी कशी घ्यावी? परत एकदा प्रश्न विचारता जाधव मॅडम? हो, की नोकरी करणाऱ्या महिलांनी नोकरी करणाऱ्या महिलांची काळजी कशी घ्यावी, त्यांच्यामध्ये शक्यतो खाणं कसं असावं? बरं, त्या शिक्षिका आहेत आणि नोकरी करणाऱ्या महिलांनी त्यांच्या आहाराची काळजी कशी घ्यावी असं त्यांनी विचारलं. खूप चांगला प्रश्न विचारला आहे मॅडम तुम्ही. बहुतेक तुम्ही नोकरी करत आहात म्हणून विचारलेला आहे तो. तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे नोकरी करणाऱ्या स्त्रियांनी सकाळी उठल्या उठल्या आपण आधी खाऊन घेतलं पाहिजे, तर दिवसभर ऊर्जा टिकते. आणि आता म्हणताल की मग आम्हाला बनवलेले पदार्थ नसतात, तर असं काही नाही की बनवलेलेच पाहिजे. आपण खजूर, काळे मनुके,
नंतर बदाम, ही अशी पदार्थ आहेत की ती कधीही आपण खाऊ शकतो. तर उठल्यानंतर ही खाल्ल्यानंतर सहसा आपल्याला चहाची आठवण पण येत नाही, कारण याच्यातनं भरपूर ऊर्जा मिळते, एनर्जी टिकते, मेंदूला उत्तेजना मिळते आणि रक्त वाढतं. म्हणजे स्त्रियांचे जे काही प्रश्न असतात की कॅल्शियम कमी आहे, रक्त कमी आहे, तर तेही यातनं सॉल्व्ह होतात. आणि दुसरं म्हणजे शाळेमध्ये जाताना आता मस्त 3 ताळी टिफिन घेऊन जावं त्यांनी डब्बा, एकामध्ये फळं, एकामध्ये फ्रूट म्हणजे आपलं गाजर, काकडी, टोमॅटो असं सॅलड, आणि दुसरं भाजी पोळी. आणि भाजी पोळी करायलाही वेळ नसेल तर अगदी थालपीठ वगैरे जरी नेलं त्यांनी तरी मग, आणि 2-2 तासांनी 3 तासांचा शाळेत पण ब्रेक होतच असतात. आणि त्यामध्ये प्रत्येक एक पदार्थ खाल्ला, कधी ड्रायफ्रुट्स न्या, कधी साधे फ्रुट्स न्या, फळं न्या, कधी तुम्ही गाजर, काकडी, टोमॅटो, कधी लाडू पण घेऊन जाऊ शकता, राजगिराचा लाडू, नाचणीचा लाडू, गुळ शेंगदाण्याचा लाडू, की त्यातनं तुम्ही तुमचं आरोग्य चांगलं राखू शकतो. म्हणजे त्याच्यातनं आपण आपली एनर्जी पण टिकवू शकतो, भरपूर काम करू शकतो न थकता, आणि आपलं रक्त कॅल्शियमचं प्रमाणही व्यवस्थित राखू शकतो. दुपारचं जेवण हा सगळ्यात महत्वाचा आपण म्हणूयात भाग असतो, कारण बऱ्याचदा आपण त्याचसाठी एक अशी सुट्टी म्हणा किंवा वेगळा एक वेळ असतो आपल्यासाठी दुपारचं जेवण, आणि तेच बऱ्याच जणांचं खूप हेवी होतं. तर हे दुपारचं जेवण नेमकं कसं असावं, त्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टींचा समावेश आपण केला पाहिजे? दुपारच्या जेवणामध्ये मग बरोबर आहे की सगळेच पदार्थ असायला पाहिजे, परंतु मला असं वाटतं की त्याच्यामध्ये सगळ्यात सुरुवातीला आपण कच्चं स्वरूपात खावं, की त्यातनं फायबर आपल्याला मिळतात, आपलं शरीर साफ केलं जातं, आणि कच्चा आहारामध्ये पौष्टिक घटक खूप असतात, म्हणजे जीवनसत्व, नंतर खनिजे, क्षार, यांचं प्रमाण आपण म्हणजे न शिजवल्यामुळे ते जास्तीत जास्त असतं. त्यानंतर आयुर्वेदामध्ये सांगितलेलं की तुम्ही सगळ्यात आधी मधुर रसाने सुरुवात करा. आपण आता नवीन काळामध्ये सगळं आधी जेवण करून घेतात आणि नंतर स्वीट डिश खातात, पण त्याच्यामुळे पचनक्रियेवर किंवा आपल्या शरीरातल्या इन्सुलिनवर अजूनच ताण पडतो, आणि मग त्यातनंच फॅटनेस वाढायला लागतो, किंवा अतिरक्तदाब, लठ्ठपणा, मधुमेह, कोलेस्ट्रॉल हे आजार आपल्याला सुरू होतात. तर सर्वात आधी मधुरस, मग मधुरस म्हणजे साखरेचेच पदार्थ पाहिजे असं नाहीये, तर तुम्ही एक तर भात वरणाने सुरुवात करा किंवा भाजी पोळीने सुरुवात करा. जो काही पदार्थ तुम्ही खाताय तर तो उदरभरण नव्हे जाणीये यज्ञकर्म, की आपण जे काही खातो त्याचा आपण शांतपणे विचार करून खाल्लं पाहिजे की मी काय खात आहे, आणि चावून चावून खा, प्रमाणात खा, की जेवढं आपल्याला शरीराला झेपेल. म्हणजे 4 भाग जर केले आपण पोटाचे तर 2 भाग घन भाग म्हणजे जेवण, 1 भाग पाण्याचा आणि 1 भाग हवा मोकळी राहण्याचा. म्हणजे तडीच जाऊस तर कधीच जेवायचं नसतं, थोडीशी जागा, म्हणजे पदार्थ सगळे असू द्यात, भाजी पोळी, भात वरण, कोशिंबीर किंवा सॅलड, पण त्याला प्रत्येक पदार्थ हा लिमिटमध्ये असावा, कमी प्रमाणात फार घेऊ नये. आपली पचनशक्ती अनुभवूनच. आपल्या सगळ्या आधीच्या पिढ्यांनी हे सांगितलेलं असतं की 2 घास नेहमी कमी जेवावं, पण हळूहळू काळाच्या ओघात आपण कुठेतरी ते हरवत आणि बऱ्याच वेळा टीव्ही चालू असतो समोर, काहीतरी कार्यक्रम चालू असतो, त्यावेळेला आपण जेवतो. डिटेल बोलूया, कारण हा खूप आत्ताच्या काळातला खूप महत्वाचा प्रश्न आहे की जेवणाकडे आपलं लक्षच नसतं. पण त्याआधी एक फोन घेऊया. भारत वाहळ आपल्याशी बोलतात. नमस्कार. नमस्कार. बोला सर. सखी सह्याद्रीमध्ये आजचा विषय खूपच चांगला आहे, त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद सर. मॅडम, माझा प्रश्न असा आहे की उन्हाळ्यामध्ये आपण फ्रीजमधील सर्व पाणी किंवा इतर पदार्थ खातो, तर हे आरोग्यात हानिकारक होऊ शकत नाही का? त्याचबरोबर दुसरा प्रश्न असा आहे की उन्हाळ्यामध्ये साधारण नॉनव्हेज खाणं कितपत योग्य आहे? धन्यवाद. धन्यवाद. एकतर उन्हाळ्यामध्ये फ्रीजचं पाणी असतं, म्हणजे थंड पाणी असतं किंवा थंड पदार्थ आपण खूप मोठ्या प्रमाणात खायला लागतो, त्याने आरोग्याला काही हानी होऊ शकते का? नक्कीच बरं का, की आपण पूर्वीच्या काळानुसार जाऊयात, की जर आपण फ्रीज मधलं जर अन्न जर खाल्लं तर आयुर्वेदानुसार सांगतं की आपल्या शरीरामध्ये आमनिर्मिती होते. आमनिर्मिती म्हणजे खूप थंड खाल्लं तर त्या थंड मधून एक तर कफ प्रकोप पण होतो आणि वात प्रकोप पण होत असतो, की वाताचे पण आजार आपल्याला सुरू होतात, आणि कफाचे म्हणजे सर्दी, खोकला वगैरे ही काही जे आजार आहेत, आणि वाताचे म्हणजे संधिवात, सांधेदुखी, हाडेदुखी हे सुरू होते. तर त्यापेक्षा आपण जर माठातलं पाणी पिलं तर ते खूप चांगलं. म्हणजे माठामध्ये तुम्ही वाळा घाला, मोगऱ्याची फुलं घाला, गुलाबाची फुलं घाला, त्याच्यामुळे नैसर्गिक थंडपणा, की कृत्रिम आहे फ्रीज शेवटी. अगदीच तुम्हाला फार वापर करायचा असेल तर निम्म्याला निम्म पाणी घेऊन तुम्ही ते वापरू शकता, पण जसं माठाच्या पाण्याची चव येईल किंवा जे आरोग्याला बाधणार नाही माठाचं पाणी, तसं फ्रीजच्या पाण्याची त्याची तुलना होऊच शकत नाही.
तर तुम्ही नैसर्गिक यांचा वाळ्याचे पडदे आपण घराला लावू शकतो, किंवा माठ भरल्यानंतर अजून गारवा पाहिजे तर वाळा त्याला गुंडाळू शकतो. बरोबर आहे. पण फ्रीज मधल्या पाण्याला टाळून आपण माठातलं पाणी वापरूयात. आणि दुसरा जो त्यांचा प्रश्न उन्हाळ्यामध्ये होता, नॉनव्हेज खाणं कितपत खरं तर आपल्या शरीराची पचनशक्ती ही उन्हाळ्यामध्ये खूप कमी झालेली असते. त्यामुळे सहसा नॉनव्हेज टाळलेलं चांगलंच. आणि अगदी जर तुम्हाला घ्यायचं असेल तर ते कमी प्रमाणात, जास्त मसाल्यांचा वगैरे वापर न करता, कारण उन्हाळ्यामध्ये अति उष्ण पदार्थ म्हणजे मसालायुक्त खाणं एक तर पचनशक्ती कमी झालेली असते आणि त्याच्यावर अजूनच ताण येतो. बरोबर. त्यामुळे जास्त मसाला टाळून कमी म्हणजे मटन सूप वगैरे पिणं, चिकन सूप अशा पद्धतीने घेतलं तर ते जास्त बाधणार नाही. बरोबर आहे. आपण या विषयावर आणखीनही बोलणार आहोत की आहारामध्ये कोणत्या गोष्टी अजिबात आपण जर घेतल्या नाहीत तर आपल्याला खूप त्याचा उपयोग होऊ शकतो, आणि पाण्याचा वापर कितपत असावा जेवताना त्याच्याबद्दल सुद्धा बोलूया. आहारातून आरोग्य संवर्धन आजचा आपल्या सखी सह्याद्रीचा हा विषय आहे, आणि डॉक्टर शारदा निर्मळ महांडोळे आपल्याला ही सगळी माहिती देतात की चांगला आहार, सकस आहार किंवा एकंदरीत आहाराचा पॅटर्न कसा असावा ज्याने आरोग्य आपण उत्तम राखू शकतो. आपण चर्चा जेव्हा करत होतो आधी त्यावेळेला तुम्ही असं म्हणत होतात की 5 पांढऱ्या गोष्टी अशा आपल्या आहारामध्ये बऱ्याचदा असतात की ज्याचा आपल्याला उपयोग तसा काही होत नाही, उलट त्याचा आरोग्य काय म्हणत त्रासदायक दूषित परिणाम त्याच्या आरोग्यावर व्हायला जास्त त्याचा परिणामकारक ते असतात. कोणत्या आहेत ह्या गोष्टी? 5 पांढरी विषय म्हणजे साखर, मीठ, मैदा, साबुदाणा आणि वनस्पती तूप. ही 5 पांढरी विषय आहेत की त्याचा आपल्या आहारातनं एकदा त्यांना पूर्णपणे वर्जच करायला हवं. पण आता आपण बघतो की आधुनिक काळात जास्तीत जास्त स्त्रिया, छोटी मुलं, घरातले सर्वच जण त्याच्या आहारी गेलेले आहेत. कारण घरामध्ये पाव, ब्रेड, बिस्किट्स, नूडल्स, केक ह्या सगळ्यांमध्येही पदार्थ असतात. आणि आता गृहिणी पण म्हणजे आता घरातली स्त्री ही महिला जी आहे ती नोकरी करते आणि घरही सांभाळते. ह्या दोन्ही जबाबदाऱ्या पार पाडताना तिची तारेवरची कसरत होते आणि नकळतच सगळेजण ह्या पदार्थांना बळी पडतात. तर अशी बरीचशी पदार्थ आहेत की आपण हे पदार्थ टाळून ती नैसर्गिक पदार्थ घेऊ शकतो. आता साखरेच्या ऐवजी आपण गुळाचा वापर करू शकतो, काकवीचा करू शकतो, खजूर वगैरे की जे नैसर्गिक फलशर्करा म्हणजे मनुके, खजूर की ह्याच्यातनं सुद्धा खजूर मंथ की त्याच्यातनं आपण सरबत करून पिलं तर आपल्याला तेवढी एनर्जी मिळते, आपल्याला ऊर्जा. तर साखर ही याच्यामध्ये सल्फर डायऑक्साईड, फॉर्मॅलिन, फॉर्मॅल्डिहाइड असे त्याचं ब्लिचिंग केलं जातं. ह्याच्यामधनं सगळ्या याच्यातनं त्याच्यामध्ये काहीच पौष्टिक घटक राहत नाही, फक्त कॅलरीज राहतात. म्हणजे खनिज, जीवनसत्व, क्षार असं काही साखरेमध्ये राहत नाही. त्यामुळे सहसा टाळलेलीच बरी. मैदा जो आहे, मैद्याच्या ऐवजी आपण गव्हाच्या पिठाचा वापर करू शकतो. कारण कोंडा हा आपल्याला पाहिजेच आहे. धान्यांचा कोंडा जर असेल, कारण त्या कोंड्यामध्ये सर्व सत्व असतात, व्हिटॅमिन डी की जे गव्हामध्ये असतं, ई असतं, हे सगळं गव्हाच्या सालीमध्ये असतं. आणि मैदा करताना ती सालच काढून टाकली जाते. त्याच्यामुळे 98% जो पौष्टिक भाग आहे तो त्यातनं टळला जातो, काढला तो. म्हणून मैदा वापरू नये. आणि मैदा हा एकदम चिवट असतो. चिवट असल्यामुळे तो स्टमक मध्ये म्हणजे आमाशयातनं खाली ढकलून म्हणजे संडास साफ होत नाही. बऱ्याच जणांना त्याच्यामुळे अपचन, आम्लपित्त, मलावरोध ह्या तक्रारी तयार होतात. आपण बाकीच्या 3 गोष्टींबद्दल सुद्धा बोलूयात, पण वसईहून फोन आलाय. कीर्ती कुमार आपल्याशी बोलतात. नमस्कार सर. हॅलो. हॅलो, बोला सर. माझा प्रश्न असा आहे की साधारणपणे सिनियर सिटीजन जे आहेत आणि ज्यांना साधारणपणे 70 गाठलेले सिनियर सिटीजन आणि ज्यांना ब्लड प्रेशरचा त्रास आहे, हाय किंवा लो, अशा व्यक्तींनी कोणत्या प्रकारचा आहार घ्यावा याचं मार्गदर्शन केलं तर धन्यवाद. थँक्यू. ज्यांना ब्लड प्रेशरचा त्रास आहे, हाय असू देत किंवा लो, कशा प्रकारचा आहार त्यांनी घेतला पाहिजे? अर्थात आता त्यांच्या वयाच्यानुसार खूप छान प्रश्न आहे हा. त्यांनी ज्येष्ठ नागरिकांसाठीच विशेष करून, कारण की आपण आता त्याच विषयावर खरं बोलणार होतो की तारुण्याचं तुम्हाला जास्तीत जास्त काळ टिकवायचं असेल, म्हणजे चिरतरुण राहायचं असेल तर हे 5 पदार्थ तुम्ही तुमच्यापासून लांब ठेवा. केले पाहिजे. हो. कारण की हेच महत्वाचं आहे की त्यांनी हे सगळे पदार्थ तर टाळलेच पाहिजे. त्याच्याबरोबर नैसर्गिक म्हणजे ज्यूस, फळांचं ज्यूस घेणं, फळं खाणं. आता दातांची जर तक्रार असेल तर फळांचं ज्यूस आपण घेऊ शकतो, पण फळांचं ज्यूस पेक्षा सुद्धा सालीयुक्त फळं खाणं चांगली असतात. म्हणजे बऱ्याच जणांना साल काढून टाकायची सवय असते. नाही, पण त्यातच खूप. आता सफरचंद जर घेतलं आपण तर सफरचंदाची क जीवनसत्व जे आहे ते त्याच्या सालीमध्ये जास्त आहे, त्याच्या आतल्या गरापेक्षा.
मग सालीच्या जवळचा जो गर असतो त्याच्यामध्ये जास्त प्रमाणात असतं आणि मग आता ते थोडं कमी होत जातं. तर साल काढून खाऊ नये. पण अगदी जे सिनियर सिटीजन्स आहेत तर त्यांनी किसून वगैरे जरी फळं खाल्ली तरी चालेल. म्हणजे गाजर, काकडी, टोमॅटो किसून खावं, फळं सगळी किसून खावीत, जास्तीत जास्त फलाहार घ्यावा, नारळाचं पाणी वगैरे जे नैसर्गिक, ज्याच्यामध्ये कुठेही विषबाधा होणार नाहीये. सुरक्षित अन्न म्हणजे सगळ्यात छान नारळाचं पाणी, की कुठेही अगदी लस्सी वगैरे आपण रस्त्यावर सहज लोक लस्सी पितात किंवा चहा पितात, ताक पितात रस्त्यावरचं, त्याच्याऐवजी ज्याच्यामध्ये कुठूनच काही विषबाधा होणार नाही किंवा कोणी काही त्याच्यामध्ये कृत्रिमतः मिक्स करणार नाही असं नारळ पाणी घेतलेलं कधीही आरोग्याला चांगलं. आणि त्यांचा बीपी कमी किंवा जास्त जर होत असेल तर मिठाचं प्रमाण आपण आहारातनं कमी करायला पाहिजे, की त्या विषयावर आपण आता बोलणारच आहोत. तुम्ही जे सांगताय 5 विषय, 5 विषय त्यातला मीठ पण हा एक आहे, की आता भरपूर जाहिराती आपण बघतो की आयोडाइज्ड मीठ आणि अगदी पांढरे शुभ्र दाणेदार मीठ, पण ह्या जाहिरातींना आपण भुललं नाही पाहिजे. खरे तर आयुर्वेदामध्ये सांगितलं की सैंधव वापरा. सैंधव नाही तर जे चौकोनी खड्याचं आकाराचं मोठं मीठ असतं, खडे मीठ, की तेही वापरलं तर चालतं. कारण 4 ग्रॅम मिठाची फक्त दिवसभरात आपल्याला गरज असते आणि ते 4 ग्रॅम मीठ मधनं आपल्याला आयोडीन सहज मिळू शकतं. त्यासाठी आयोडाइज मीठ आणि ते पण पांढरे शुभ्र करणारं असणारं मीठच खाल्लं पाहिजे असं काही नाहीये. तर उलट त्याच्यामध्ये जास्त रासायनिक प्रक्रिया केलेली असते, तर खडे मीठ वापरावं. आणि वनस्पती तुपाचं तर मी मगाशी म्हणलंच होतं की ते चुकून त्याचं नाव वनस्पती तूप आहे. बऱ्याच जणांना वाटतं वनस्पती म्हणजे सात्विक असेल किंवा आयुर्वेदिक असं काहीतरी असेल, पण नाही. त्याच्यामध्ये जी अखाद्य तेलं आहेत, म्हणजे आता रेपसीड तेल, सालसीड तेल, फुलवारा तेल, मोहडा तेल, मोहरी तेल, की आपण ह्या तेलांची कधी नावंही ऐकलेली नाहीयेत, अशा तेलांपासून हे तूप बनवलं जातं. आणि त्याला तो रंग काढण्यासाठी त्याला कॉस्टिक सोड्याने धुतलं जातं. कॉस्टिक सोड्याने धुतल्यामुळं असं तूप खाल्ल्यानंतर नक्कीच आपल्या आतड्यांना जखमा वगैरे होऊ शकतात, त्यातनंच पुढे अल्सर वगैरे हे आजार निर्माण होतात. त्याला घट्टपणा येण्यासाठी हायड्रोजन वायू त्याच्यामध्ये सोडतात आणि त्याला निकेल धातू वापरला जातो, की तो आपल्या आरोग्याला एकदम हानिकारक आहे हा धातू. आणि म्हणून वनस्पती तूप आपल्या घरातून फेकून द्यावं, आणूच नाही. त्याच्याऐवजी तुम्ही कमी प्रमाणात आपलं जे खाद्यतेल आहेत, शेंगदाणा तेल, सोयाबीन तेल, सूर्यफूल तेल, की ह्यांचा तुम्ही वापर करा. आणि दुर्दैवाची बाब अशी आहे की हे जे तूप आहे हे उपवासाच्या दिवशी जास्त प्रमाणात खाल्लं जातं. म्हणजे सगळी खाद्य पदार्थ त्या तेलातनं तळून, म्हणजे साबुदाणा वडे झालं, साबुदाणाची खिचडी, नंतर सगळे पापड, वेपर्स वगैरे ह्यातनं सगळं तळलं जातं. आणि ते म्हणजे जिथे आपल्याला उपवासाच्या दिवशी पचन शक्ती जी आहे आपल्या शरीरात त्याला आराम देण्याची गरज आहे, तिथेच ह्या तेलात, ह्या तुपाचा आणि साबुदाण्याचा वापर करतो. म्हणजे किती अज्ञान आहे समाजामध्ये. सांगणार होतात साबुदाणा सुद्धा की उपास तर आहेच, पण बऱ्याच घरांमध्ये जर समजा कोणी आजारी असेल तर साबुदाण्याची खीर वगैरे सुद्धा करून दिली जाते. तर एकंदरीत त्या साबुदाण्याबद्दल काय सांगाल तुम्ही? नाही, साबुदाणा सुद्धा हा आपण खाऊच नाही. खाद्य तो नैसर्गिक पदार्थ नाहीच आहे माझ्या दृष्टीने. कारण नैसर्गिक म्हणजे जे झाडाला येतं, आपल्याला फळं दिसतात, फुलं दिसतात, पानं दिसतात, त्याला आपण नैसर्गिक म्हणूया. पण साबुदाणा हा असं कधी झाडाला उगवलाय का? तर नाही. त्याच्या शक्करकंदांपासून त्याचा चीक काढून तो चीक असा, म्हणजे त्याचं ते शक्करकंदांचे सालं वगैरे पूर्ण काढून टाकली जातात, धुवून स्वच्छ. साल काढल्यानंतर त्यातला चोथा काढला जातो आणि फक्त तो चिकट असा चीक असतो, त्याच्यापासून साबुदाणा बनवला जातो. तो ती जी पेस्ट आहे, मग ती बारीक येते, ती पेस्ट बनवतात. ती एका मोठ्या पातेल्यात म्हणा किंवा मोठे मोठे कारखान्यांच्या मोठ्या ह्याच्यात ती 8 ते 10 दिवस आंबवण्यासाठी ठेवतात, की थोडासा म्हणून साबुदाणा आपल्याला थोडा आंबट लागत असतो. आणि नंतर मग ते चाळण्यांमधून गाळला जातो. तो वनस्पती तूप लावला जातं चाळण्यांना सुद्धा. आणि तो गाळल्यानंतर जो नंतर तो सुकवल्यानंतर तो पांढरा शुभ्र दिसण्यासाठी परत त्याला ब्लिचिंग केलं जातं, परत तो स्वच्छ धुतला जातो आणि याच्यातनं सगळी त्याची जीवनसत्व, पोषक घटक, खनिज हे सगळं निघून जातं. आणि हा साबुदाणा एवढा चिकट असल्यामुळे तो आमाशयामध्ये म्हणजे स्टमक मध्ये सुद्धा तो पचायला बराच वेळ तसाच राहतो, लवकर पचला जात नाही, पचनशक्तीवर ताण येतो. आणि म्हणून जे लोक जास्त वारंवार उपवास करतात त्यांना आपल्याला सहज डायबिटीस, मधुमेह हा आजार त्यांच्यामध्ये आपल्याला दिसून येतो. आपल्याला एक फोन आलाय रत्नागिरीहून. अनघा नाचणकर आपल्याशी बोलतायत. नमस्कार मॅडम. हॅलो, बोला. हॅलो, येतोय तुमचा आवाज, बोला. हॅलो, मी अनघा नाचणकर बोलते रत्नागिरीहून. हॅलो, तुमचा प्रश्न सलग विचारा मॅडम, तुमचा आवाज येतो. मॅडम, मला असं विचारायचंय की आहारामध्ये जर आंबट पदार्थांचा समजा वापर होत असेल, समजा आमसूल असेल किंवा इतर काहीतरी आंबट पदार्थ खाणे, ताकाची कढी, ह्या जर आंबट पदार्थ जर जास्त प्रमाणात वापर होत असेल तर त्याचे काय परिणाम होतात आहारावर?
आपल्या शरीरावर. आणि दुसरी गोष्ट म्हणजे लसूण जी असते ती लसूण न सोलता वापरली समजा सालासकट तर ती सालीचे काही दुष्परिणाम होतात का? बरं, धन्यवाद. आंबट पदार्थांबद्दल त्यांनी विचारलंय की आंबट पदार्थांचं अतिसेवन किंवा आहारामध्ये ते जर खूप मोठ्या प्रमाणात वापरले जात असतील तर कोणते परिणाम आपल्या शरीरावर त्याचे होऊ शकतात? नाही, आता त्यांनी मॅडमनी जो काही प्रश्न विचारला की आंबट पदार्थ अति, पण जी नावं घेतली आहे कोकम, ताकाची कढी, हे आरोग्यासाठी खूप चांगली पदार्थ आहे. पण अति तेथे माती, म्हणजे कुठलाही पदार्थ हा अति प्रमाणात खाऊ नये. म्हणजे आता जे मधुर, आम्ल, लवण, तिक्त, कटू, कषाय हे 6 जे रस सांगितलेले आहे तर प्रत्येक रसाचं एक काहीतरी आपल्या शरीराच्या आरोग्यासाठी एक चांगलं कार्य आहे. पण कोकम हा चांगला पदार्थ आहे, ताक हे खूप चांगलं आहे आपल्या आरोग्याला, पण ते प्रमाणातच खा की म्हणजे बाकीच्याही रसांना तेवढं प्राधान्य द्या. आणि जर तुम्ही प्रमाणात आंबट पदार्थ खाल्ला तर त्याच्याने पचनशक्ती आपली वाढते, पचनक्रिया सुधारते. अतिप्रमाणात खाल्लं तर मग आम्लपित्त, ढेकर येणं, अपचनासारखं वाटणं, म्हणजे आंबट ढेकर आल्यासारखं वाटणं असं होतं. पण प्रमाणात जर खाल्ले तर त्याने आपलं आरोग्य नक्कीच सुदृढ होईल, कारण ते नैसर्गिक पदार्थ आहेत. आणि दुसरा त्यांचा प्रश्न होता की लसूण साल न काढता खूप चांगलं ना. म्हणजे मला असं वाटतं प्रत्येक गृहिणींनी जर आता प्रत्येक गृहिणी ही नोकरी पण करते तर तिला वेळ नसतो, तर फक्त तो चांगला स्वच्छ करून घ्या आणि सालासगटच तो आपल्या मसाल्यामध्ये वापरा. काही दुष्परिणाम होणार नाही, उलट फायबर मिळेल आपल्या शरीराला, कारण तंतू मिळतील त्याच्यातनं फायबर मिळाल्यामुळे, चोथा मिळाल्यामुळे उलट पोट साफ राहील आपलं. तर काही गरज नाही लसूण साफ करत बसण्याची. तो टाइम मला वाटतं आपण विनाकारण वेळ वाया घालतो, त्याच्यामध्ये वेळ वाया घालवतो आणि पोषणही घालवतो. पोषणही घालवतो, दोन्ही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. पाण्याचा वापर बऱ्याच वेळेला ह्याच्यावर चर्चा होतात की जेवताना पाणी कधी प्यायचं, किती प्रमाणात प्यायचं. पाणी सुद्धा आपल्या शरीरासाठी खूप आवश्यक आहे. विशेष करून आताचा जो सीझन आहे उन्हाळा, त्याच्यामध्ये जास्तीत जास्त पाणी जावं शरीरामध्ये असं म्हटलं जातं. काय नक्कीच पाणी आपल्या शरीरामध्ये आपण जर पाणी जास्त पिलं तर जे आपले मलमूत्र आहे ते व्यवस्थित साफ होतात, म्हणून मूत्राची घनता कमी होते. म्हणून दिवसभरातनं एक 4 ते 5 लिटर पाणी आपण पिलंच पाहिजे. पण ते पाणी जेवताना पाणी कधी प्यावं ह्याच्याबद्दल पण आयुर्वेदामध्ये नियम आहे की बरेच जण जेवणाच्या आधी भरपूर पाणी पिऊन घेतात आणि मग नंतर भूक मंदावते, मग जेवढ्या व्यवस्थित आपल्याला जेवण जायला पाहिजे तेवढं जेवण जात नाही. कोणी जेवणानंतर लगेचच खूप पाणी पितात, मग सगळं डळमळीत होतं पोटामध्ये, मग पचनशक्तीवर ताण येतो की नेमकं मी पदार्थ काय पचवायचा, कारण पोटात पाणी फार साचतं. म्हणून पाणी जर प्यायचं असेल तर दिवसभरही तुम्ही पिऊ शकता, आणि जेवताना जर प्यायचं तर मध्ये मध्ये थोडं पाणी प्या, खूप नका पिऊ, कारण मग अन्न पचवायला पचनशक्तीवर ताण येणार नाही. जो पाचकाग्नी आहे आपला जाठराग्नी त्याच्यावर ताण येत नाही, म्हणून जेवताना थोडं पाणी प्या. पाण्याबद्दल आपण बोललो, त्याचबरोबरीने फलाहाराबद्दल तुम्ही सारखं सांगताय की फळं खावीत ताजी, पण ती खाताना सुद्धा कोणत्या गोष्टींची काळजी आपण घेतली पाहिजे? कारण बऱ्याचदा आपल्याला रस्त्यावर फ्रूट प्लेट दिसतात आणि त्याच्या भोवती खूप गर्दी दिसते, तर हे कसं आपण त्याचा बॅलन्स कसा साधायचा? नाही, रस्त्यावरची फ्रूट प्लेट्स म्हणजे ती चिरून वगैरे घेतलेली तीच ना, तर तशी नाही खावीत फळं कधीच, कारण की मग चिरणारा जो व्यक्ती आहे त्याचे हात स्वच्छ आहेत का? बऱ्याच वेळेला आपण बघतो की नाकाला आधी हात लावतोय, परत त्याच हातनं आणि फळं कापतोय, तर अशी फळं नाही. तर ती फळं घरी घेऊन जाऊन, आणि मला तर असं म्हणायचं की आपल्या भागात जी काही फळं बनतात ना ती आपण खावी. मग पेरू असेल, चिक्कू असेल, असं काही नाही की आपण रोजच सफरचंद खाल्लं पाहिजे. तर नसल जे काही आहे, जांभूळ आहे, करवंद आहे, त्या हा रानमेवा सुद्धा आपल्या आरोग्याला खूप पौष्टिक असतो. तर जी आहे ती फक्त स्वच्छ धुतली पाहिजे. आता रानमेवा त्याच्यावर फक्त माती बसते, त्याच्यामुळे ती एकदा दोनदा धुतली तरी चालतील. पण जी काही आता सफरचंद, तर ते सिमला, काश्मीरवरून आपल्यापर्यंत येण्यापर्यंत ती आपल्या हातात चांगली टिकण्यासाठी त्याच्यावर भरपूर रासायनिक यांचा कीटकनाशकांचा मारा केलेला असतो. तर अशा वेळेला सफरचंद किंवा कुठलेही जे द्राक्षांवर सुद्धा खूप कीटकनाशकांचा मारा आहे. तर ही फळं खाताना ती स्वच्छ धुतली पाहिजे. तर ते नुसती पाण्याने धुवूनही त्याचं आता द्राक्ष जर बघितली तर त्याच्यावर असा पांढरा थर दिसतो आपल्याला, तर तो पूर्ण निघून जाऊपर्यंत धुतली गेली पाहिजे. तर मला असं वाटतं की सगळ्यात आधी आपण रिठ्याच्या पानाने जर ती धुतली किंवा शॅम्पूने जर धुतली, शॅम्पूने धुवून चांगली कोरडी करायची, परत धुवायची पाण्याने. किंवा सफरचंद आहे तर शॅम्पूने धुतल्यानंतर कोरडं करून परत रात्रभर ते पाण्यात भिजू द्यावं,
आणि दुसऱ्या दिवशी मग धुवून त्याला स्वच्छ करून खाल्लं मला पाहिजे वाटतं आपण. सुरक्षित अन्न यामध्ये या हो, सगळ्या हो. गोष्टींचा कारण समावेश आता होतो. सफरचंद सुद्धा चकचकीत दिसण्यासाठी त्याला हो. व्हॅक्स केलेलं असतं बरोबर की आहे. त्याला चकाकी यावी म्हणून त्याला व्हॅक्स केलेलं असतं आणि भरपूर कीटकनाशकांचा मारा असतो, त्याच्यामध्ये बरेच दिवस टिकतं. तर फळं खाताना ती स्वच्छ धुतली पाहिजे आणि म्हणून खूप महागड्या फळांच्या नादी न लागता ती तर नक्कीच खावी, पण आपल्या भागात मिळालेला पेरू पण आपण खाल्ला पाहिजे, चिक्कू खाल्ला पाहिजे, जांभूळ खाल्लं पाहिजे, करवंदही खाल्लं पाहिजे. बरोबर आहे. तर ह्या सगळी बोरं वगैरे सगळी फळं फक्त स्वच्छ धुवून आणि आता आंबा आलाय तर आंबा, केळी याच्यावर कॅल्शियम कार्बोहायड्रेटचा वापर एवढा करतात की आंबा घेताना आपण पहिली ती पेटी चेक करावी की त्याच्यामध्ये कुठे पावडर ठेवलेली नाहीये ना तो पिकवण्यासाठी. तर अगदीच हापूस नाही खावा. आपल्या भागात मिळणारा केशर आंबा आहे, एखादा कुठलाही गावरान जो गावठी असेल तो. आंबा असेल तोही आपण खाल्ला पाहिजे. हापूसच्याच याच्या मोहात पडू नये कारण तो आपल्याला आरोग्यास बाधकही असू शकतो. बरोबर. कारण कॅल्शियम कार्बोहायड्रेट बरेच जण आता खरं आंब्याचा सीझन सुरू झाला जस्ट, पण ह्याच्या मागं मिळणारी जी काही आंबे होते ना ती बऱ्याच वेळेला रासायनिक यांचा वापर करूनच पिकवलेली असतात आणि मग ते त्याच्यातनंच आपल्याला अपचन, उलट्या होणं, जुलाब होणं हे आरोग्याच्या संदर्भातल्या समस्या दिसतात. केळी सुद्धा, केळाचा सुद्धा जे देठ असतो तो हिरवा नाही पाहिजे, तो पिवळसरच पाहिजे. आणि अशा चकचकीत जी केळी असतात ना आपला मोह पडतो ती केळी बघून, असे सोनेरी केळं दिसतात ती केळी कधीच खाऊ नये. तर थोडे 2-3 काळे डाग असलेले, त्याचा देठ पण चांगला पिकलेला आहे अशा पद्धतीची केळी आपण खाल्ली पाहिजे, कारण त्याला सुद्धा कॅल्शियम कार्बोहायड्रेट झालं, इथिलीन वायू यांच्यामध्ये ती पिकवलेली असतात. बरं. आपल्या स्वयंपाकघरामध्ये जेव्हा आपण अन्न शिजवत असतो किंवा बनवत असतो त्यावेळेला कोणती खबरदारी प्रत्येक गृहिणीने किंवा घरात जे कोणी स्वयंपाक बनवत असतील त्यांनी घेतली पाहिजे? सर्वात प्रथमतः म्हणजे आपण शौचात जाऊन आल्यानंतर प्रत्येक वेळेस हात व्यवस्थित धुतले पाहिजे. नंतर नखं आपली स्वच्छ कापलेली पाहिजे. जे काही आहे आपलं किचन, स्वयंपाकघर ते कुठल्याही झुरळं, उंदीर, पाल ह्यांच्यापासून मुक्त पाहिजे, ती नसायला पाहिजे. त्याकरता किचन टेबल जो आहे, स्वयंपाक ओटा, तो स्वच्छ असला पाहिजे. ज्याच्यावर आपण भाजी चिरतोय, भाजी चिरण्याचं जे काही आहे बोर्ड, तोही आपला, कारण बऱ्याच वेळेला मांस चिरलं जातं, मटण वगैरे जे मांसाहारी लोक आहेत, भाजी चिरली जाते आणि घाई गडबडीत जायचं असतं परत महिलेला आजकाल बाहेर, त्याच्यामुळे तसंच ते ठेवलं जातं आणि त्याच्यावर माशा वगैरे बसतात आणि त्या माशाच नंतर आपल्याला इन्फेक्शन, अन्नविष बाधा होऊ शकते. म्हणून तो भाग जो आहे बोर्ड तो स्वच्छ धुतला पाहिजे. पोळ्या केल्यानंतर सुद्धा बऱ्याच महिला जे पोळपाट लाटणं आहे ते तसंच ठेवून दिलं जातं, त्याच्यावर ते पीठ वगैरे सगळं तसंच असतं, तर तेही स्वच्छ धुवावं. 1 सेकंद लागतो, 1-1.5 सेकंद. तर ह्या स्वच्छतेच्या खबरदारी आपण जर पाळल्या तर आणि घरातल्या प्रत्येकाला जर कामाची सवय लावली व्यवस्थित की फक्त महिलेनेच घरातल्या कामाचा ताण न घेता सर्व घराला जर सहभागी करून घेतलं तर हे अगदी सोपं आहे की त्याच्यातनं आपलं घर सुरक्षित राहील. आणि जर एखादी महिला घरातली स्वयंपाक करत नाही आणि स्वयंपाकवाली जर मावशी लावलेल्या असतील तर त्यांची सुद्धा सगळा चेकअप म्हणजे आरोग्याविषयी चेकअप सुद्धा केलं पाहिजे. बरोबर. कोणते आजार, संसर्गजन्य, कधी त्वचेचे विकार असतात, आपल्याला संसर्गजन्य त्वचेचे विकार असतात, कधी खूप सर्दी खोकला ताप असतो की अशा वेळेला त्या महिलेला थोडंसं आपण तिला हेल्प करून ज्याच्यातनं इन्फेक्शन होणार नाही असं तिला काम करायला लावून आपणही स्वयंपाक करू शकतो. बरोबर. आणि लावायचं असेल तर ह्या सगळ्या त्वचेचं इन्फेक्शन किंवा संसर्गजन्य आजार ह्याही गोष्टींची, किंवा तिचे पण नखं कापलेली आहेत का, ह्या खूप सोप्या. बऱ्याच वेळेला स्वयंपाक करणाऱ्या मावशी म्हणतात मी आत्ताच घरून हात धुवून आले, आपण हात धुवायला सांगितल्यानंतर पण त्याच्यामध्ये बऱ्याच ठिकाणी आपण टच केलेला असतो, अंतर पडलेलं असतं, तर परत तिला आपण सौम्य भाषेत नाही तुम्ही हात धुवूनच स्वयंपाक करा, किंवा आपणही तिच्यासमोर कायम हात धुतले तर त्यांनाही नक्कीच तशी चांगली सवय लागून जाते. सुरक्षित अन्न ह्या खूप छोट्या छोट्या पायऱ्यांपासून खरं तर सुरुवात होते आणि त्याचबद्दल आजच्या कार्यक्रमात आपण बोलतो आहोत. प्राजक्ता मुळे यांचा फोन आला यानंतर. नमस्कार. हॅलो, बोला. मी मुलुंडून बोलते. मी डॉक्टर आहे पण तरी सुद्धा यांचा विषय चांगला आहे, यात काही शंका नाहीये. मला एक फक्त त्यांनी जे सांगितलं की 5 विष पांढरी आपण वर्ज करायला पाहिजे, बरोबर. पण आपण समटाइम्स बाहेरून आता शंकरपाळी विकत घेतो काही वेळेस, म्हणजे नेहमीच असं नाही, किंवा साबुदाणे वगैरे काही खाऊ शकतो वगैरे. मग त्याच्यावर ही पांढरी विषय टाळायची असेल तर तुम्ही पर्याय काय सुचवाल? कारण आपण खाण्यावर तर बंधन नाही ठेवू शकत, कारण बेसिकली आपल्या कोणालाही, म्हणजे मला सुद्धा काही फॉर्च्युनेटली काही नाहीये डायबिटीस, हायपरटेन्शन, त्यामुळे मी सगळं खाऊ शकते आणि मला खायची आवड आहे. तर मग असेच कित्येक जण असतील की ज्यांना खायची आवड आहे पण ते टाळू शकत नाही. मग तुम्ही काय सांगू शकाल याबाबत पर्याय?
थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. खाण्याची प्रचंड आवड असते आणि मग साबुदाणा वडा बघितल्यानंतर ते इतकं टेम्पटिंग असतं की आपण नाही थोपवू शकत स्वतःला. किंवा शंकरपाळे बऱ्याचदा दिवाळीचा फराळ बाहेरून जो आणला जातो त्याच्यामध्ये सर्रास मैदा आहे किंवा साबुदाणा वडा म्हणजे साबुदाण्याचाच. मग तो कसा काय मोह आवरायचा किंवा त्याच्यावर पर्याय कोणता आहे असं त्यांनी विचारलं. नाही, भरपूर पदार्थ आहेत की आपण ती घरी करू शकतो आणि अगदी आपल्याला जर कळतंय की त्याच्यातनं आपल्याला इन्फेक्शन किंवा आपल्या शरीराला ते पदार्थ चांगले नाहीयेत तर कशाला खायची ना मग ती पदार्थ. आपण ह्याही गोष्टीवर प्रेम करायला शिकलं पाहिजे. पुरणपोळी आपण खाऊ शकतो किंवा शंकरपाळे जे आहे तर आता गुळाचं म्हणजे आपण गुळाचं पाणी करून त्याचं पीठ मळताना जर ते टाकलं तर त्याला कापण्या म्हणतात आता आमच्या अहमदनगर भागामध्ये. इकडे काय मला म्हणतात माहिती नाही, पण कापण्याही आपण करू शकतो. नंतर गुळाच्या आपण पुऱ्या करू शकतो, गुळ घालून पुऱ्या करू शकतो, गुळपोळी असे गुळाचे किंवा गुळाची लापशी, गुळाचा शिरा, गुळाचं लिंबू सरबत. हो, लिंबू सरबतही गुळापासून बनवता येतं, काकवीपासून बनवता येतं. आणि मी सांगितलं की नैसर्गिक पण खजूर म्हणता आहे, नंतर पेरूचं सरबत, टरबुजाचं सरबत वगैरे असेही आपण बरेच पदार्थ आहेत, पण त्याकडे आपण कधी त्या दृष्टिकोनातून बघितलंच नाहीये. आता मी आहाराचं त्या बाबतीतच लिखाण सुरू केलंय की लोकांना जास्तीत जास्त अवेअरनेस याच्यातनं झाला पाहिजे की आपण. आणि आता त्यांनी सांगितलं की साबुदाणा वडा त्याच्याऐवजी आपण राजगिरा थालपीठ करू शकतो ना उपवासाच्या दिवशी. नंतर शहाळ्याचं पाणी, ताक, दही, फळांचं ज्यूस, फळांचा रस हे किती छान आहेत. म्हणजे फळं तर निसर्गाने देवाने दिलेली आपल्याला फार मोठी देणगी आहे की आयतं रेडीमेड स्वरूपात आपल्याला ते खायला हजर असतं. फक्त खाताना स्वच्छ धुवून घेतलं पाहिजे की तुम्हाला त्याच्यातनं मज्जा संस्थेला उत्तेजना मिळते, तुम्हाला फलशर्करा नैसर्गिक स्वरूपात लगेच मिळते की वरून तुम्हाला चहा कॉफी असं काही घ्यायची गरजच पडत नाही जर तुम्ही फळांचं ज्यूस रेग्युलर घेतलं किंवा फळं खाल्ली तर. आणि आपल्याला फक्त बघण्याचा दृष्टिकोन बदला. एक्झॅक्टली. आपल्याला जर आता कळलंय की काही काही पदार्थांमुळे आपल्याला फायदा न होता आरोग्याला नुकसान होतंय तर त्याचा मोह न ठेवता त्याला पर्याय कुठले आहेत ते शोधणं आपलं कर्तव्य आहे. नाही कटलेट करू शकतो आपण राजगिरापासून. अगदी खरं आहे. आपण ही सगळी चर्चा करत असताना तुम्ही स्त्रीरोग आणि प्रसूतीशास्त्र तज्ज्ञ आहात, आयुर्वेदाचा तुमचा सगळा अभ्यास आहे. स्त्रियांचं आरोग्य आणि आहार आणि अन्न सुरक्षा ह्याची सांगड आपण एकत्रितपणे कशी घालू शकतो. तुम्ही पुस्तकं सुद्धा त्या अनुषंगाने लिहिलेली आहेत, तर ह्या सगळ्याबद्दल आम्हाला जरा सांगा. नाही, मी सांगतेच की स्त्री ही संपूर्ण कुटुंबाचा कणा असते. तिच्या स्वतःच्या आरोग्यावर संपूर्ण कुटुंबाचं आरोग्य अवलंबून असतं आणि तिच्या कुटुंबावर समाजाचं सुद्धा आरोग्य अवलंबून असतं. पण संपूर्ण सगळ्या स्त्रिया हे स्वतःच्या आरोग्याकडे खूप दुर्लक्ष करतात. बऱ्याच वेळेला संपूर्ण घर जेवल्याशिवाय स्वतः जेवत नाही, दुपारी 2-2 वाजता जेवतात, तोपर्यंत त्या चहाच पीत राहतात. तर हे सगळं टाळलं पाहिजे. आता स्त्रीने स्वतःचं आरोग्य सांभाळून कुटुंबाची काळजी घ्या. तर चहा पीत राहून म्हणजे काय तर त्यांना त्याच्यातनं एनर्जी मिळते. पण मग तुम्ही फळं खा ना एनर्जी मिळवण्यासाठी. फळांचं ज्यूस घ्या, नारळाचं पाणी घ्या, खजूर खा. आपण सांगतो की बदाम वगैरे. पण महिला काय करते की सर्व कुटुंबाला खाऊ घालते ही पदार्थ. तिला माहितच नसतं की ही फळं माझ्या पण आरोग्यासाठी चांगली आहेत. 4 बदाम कोणाला तरी देत असताना एक स्वतः खावा. म्हणजे ती पतीला देईल, मुलांना देईल, सासू सासऱ्यांना देईल, पण स्वतः कधी खाणार नाही हे पदार्थ. पण तिने आता ही कन्सेप्ट बदलली पाहिजे, दृष्टिकोन बदलला तर सगळं व्यवस्थित होईल. तुम्ही पुस्तकं सुद्धा लिहिली आहेत स्त्री आरोग्याबद्दल किंवा एकंदरीत गर्भसंस्कारांबद्दल, तर त्याच्यामध्ये सुद्धा या आहाराचा वगैरे उल्लेख नक्कीच. मी प्रत्येक आता कारण स्त्रियांच्या आयुष्यामध्ये वयाच्या विविध वळणांवर म्हणजे पाळी सुरू होताना मुली, नंतर लग्नाच्या वेळेला, नंतर गर्भारपण, बाळंतपण, मग 40शीचं आरोग्य, नंतर वार्धक्य अवस्था, पाळी जातानाच्या समस्या, ह्या प्रत्येक टप्प्यावर तिने तिचा आहार बदलला पाहिजे आणि आहारात विविध पदार्थ घेतले पाहिजे. सगळ्यात महत्वाचं कुठल्याही स्त्रीला जर बघितलं आपण तर नियमित जो मासिक स्राव होत असतो आणि तिची जी गर्भारपण, बाळंतपण याच्यामध्ये कॅल्शियमची झीज होते. म्हणजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे रक्तवाढी युक्त आहार आणि कॅल्शियम युक्त आहार तिने घेतला पाहिजे. आणि बऱ्याच वेळेला महिला साखर हे पदार्थ जास्त खाल्ल्यामुळं साखर, कॉफी, चहा ही जी पदार्थ आहेत हे आपल्या शरीरात कॅल्शियमचं शोषण सुद्धा होऊ देत नाही. लोह ज्या आतड्यांमधून आपल्याला कॅल्शियम आणि लोह मिळणार असतं तर त्याला सुद्धा बाधा ठरते. म्हणून तुम्ही चहा ते पदार्थ अवॉइड करा आणि नैसर्गिक पदार्थांवर या. आणि जर मला असं वाटतं नियमित जर खजूर खाल्ले, बदाम खाल्ले, काळे मनुके, सकाळी उठल्या जर ही ड्रायफ्रुट्स खाल्ली आणि नंतर ताजी फळं खाल्ली तर मला नाही वाटत तिला कधी कोणत्या डॉक्टरकडे सुद्धा जायची गरज पडेल. तुम्ही 2 पुस्तकं लिहिलीत स्त्रियांच्या संदर्भात, त्याच्याबद्दल जर आपल्या सगळ्या प्रेक्षकांना सांगा.
हो, मी एक गर्भसंस्कार म्हणून लिहिलेला आहे की मी पाहिलं की आपल्या भारत देशामध्ये गरोदर महिलांच्या आरोग्याकडे फार दुर्लक्ष केलं जातं. एक तर ती महिला त्या घरामध्ये नवीन आलेली असते सासर घरी आणि नकळतच प्रेग्नन्सी राहून जाते. मग त्याच्याकरता तिच्याबरोबर तिच्या घरातल्यांनी समावेश करावा म्हणून गर्भसंस्कार लिहिलं. आणि दुसरं आरोग्य सखी. ती महिला हा विषय मला जास्त आवडतो की 1 दिवसाच्या बाळापासून तर वयोवृद्ध स्त्रियांपर्यंत सर्वांचं आरोग्य चांगलं राहावं, सर्व स्त्रियांचं. आणि तिने घरच्या घरी आरोग्याची काळजी कशी घ्यावी, कधी डॉक्टरांकडे जावं, ह्या विषयीचं मार्गदर्शन मी ह्या पुस्तकांमध्ये केलेलं आहे. बरोबर. सगळ्याच एकंदरीत तिच्या संदर्भातल्या ज्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्याचा समावेश मॅडमने जी पुस्तकं लिहिलेली आहेत त्याच्यामध्ये आपल्याला दिसून येतो. चेन्नईहून आपल्याला एक फोन आला मॅडम, तो आपण बघूया कोण बोलतोय आपल्याशी. नमस्कार पूजाजी, बोला. हॅलो. हॅलो, बोला. माझं वय 25 आहे आता सध्या आणि माझं लग्न 17 फेब्रुवारी 2014 झालेलं. तर माझी यांची 2 महिने झाली त्याच्यानंतर आणि नंतर काय आता अजूनपर्यंत काय आलीच नाहीये. तर मी त्याच्यासाठी डॉक्टरांनी मला म्हणजे राईस तांदूळ हा पदार्थ बंद करायला सांगितलेला. बर. तर मी काय करू त्याच्यावरती? बर. आणि अजूनपर्यंत हे म्हणजे फॅमिली प्रॉब्लेम करते, फॅमिली प्लॅनिंग तोही नाही होत आहे. बर बर. धन्यवाद पूजा तुमच्या प्रश्नाबद्दल. वय वर्ष 25 आणि त्यांच्या मासिक पाळीचा प्रॉब्लेम आहे त्या म्हणाल्या. कदाचित आता लग्न पण झालेलं आहे त्यांचं डिसेंबरमध्ये. आता त्या म्हणतात की प्लॅनिंग करतायत पण चुकूनही प्रेग्नन्सी राहू शकते. कारण की 2-2.5 तास त्यांनी प्रेग्नन्सी टेस्ट केली की नाही ते आधी महत्वाचं आहे. टेस्ट जर निगेटिव्ह आली तर मग हार्मोन्स इनबॅलन्स झाले असतील की बऱ्याच महिलांचं लग्नानंतर हार्मोन्स असंतुलन होतं हार्मोन्समध्ये आणि त्यामुळे सुद्धा पाळी येत नाही. मग पीसीओडी की बीजकोशांना जर सूज आली, बीजांड कोशांना सूज जरी आली तरी आपली पाळी पुढे ढकलली जाते. तर त्याकरता आधी सुरुवातीला पिरियड का आला नाही, एक जर प्रेग्नन्सी असेल, गर्भावस्था असेल तरी येऊ शकत नाही. ते एकदा कन्फर्म झालं की फिक्स की नाहीये मला आता प्रेग्नन्सी की मग नंतर पिरियड येण्यासाठी आधी टॅबलेट घेऊन मग पिरियड आल्यानंतर मग तो रेग्युलर करून घ्यावा लागेल त्यांचा. आणि त्यांना ज्या अर्थी डॉक्टरांनी सांगितलं की भात वगैरे बंद करा तर मला असं वाटतं नकळत त्यांचं वजन वाढलं असणार आहे आणि वजन हे पीसीओडी ह्या आजारामध्ये नक्कीच वाढतं आणि म्हणून त्यांना भात वगैरे अवॉइड केला. त्याच्याबरोबर तुम्ही चालणं फिरणं चालू करा. एक साधारणतः 3-4 किलोमीटर चालल्या आणि त्याच्याबरोबर M2 टोन वगैरे आयुर्वेदिक रक्तशुद्धीकर जर महामंजिष्ठादी काढा वगैरे अशी औषधं घेतली, अशोकारिष्ट, तर त्याचाही नक्कीच त्यांना फायदा होऊ शकतो. ऋतू आता बदलतोय म्हणजे हिवाळ्याचा उन्हाळा, त्याच्यानंतर पुन्हा ऋतुचक्र हे बदलत राहणार आहे सतत. यानुसार आपल्या आहारामध्ये आपण कसे बदल करायचे जेणेकरून हे आरोग्य संवर्धन चांगल्या प्रकारे होईल? नक्कीच आयुर्वेदामध्ये याच्याबद्दल खूप छान मार्गदर्शन केलं आहे की ऋतूनुसार पण आहार आपल्याला सांगितलेला आहे की म्हणजे ग्रीष्म ऋतूतला आहार वेगळा, वर्षातला वेगळा, शरद, हेमंत हे जे 6 ऋतू आहेत प्रत्येक ऋतूतला आहार वेगळा असतो. सध्या आता ऋतुसंधी काळ चाललेला आहे म्हणजे वसंत ऋतू संपून आता ग्रीष्म ऋतू सुरू होण्याच्या मार्गावर आहे. म्हणजे 15 एप्रिल पासून आता ग्रीष्म ऋतू सुरू होतोय आणि आता हा जो आहे वसंत ऋतू संपत आलेला आहे. उन्हाळा म्हणजे सुरू होणार. हो, जस्ट आता 15 एप्रिल. आणि आता हा वसंत ऋतूमध्ये कफ प्रकोप झालेला असतो. मग कफ प्रकोप मध्ये आपण तिक्त कटू कशा म्हणजे तिखट, कडू आणि तुरट रसांचा आहार घ्यायला सांगितलेला असतो आम्ही. आणि त्याच्या अगदी विरुद्ध आता ग्रीष्म ऋतूमध्ये आहार आहे मधुर, आम्ल, लवण म्हणजे आंबट, गोड आणि खारट आहार. म्हणजे गोड, आंबट, खारट आहार आता सुरू करायचा आहे आपल्याला. तर मग सुरुवातीचा आहार थोडासा कमी करून नंतर पुढच्या ऋतूतल्या आहाराची आपल्याला सवय करून घ्यायची आहे. कारण वात संचय व्हायला लागतो ग्रीष्म ऋतूमध्ये. मग जर आपण वसंत ऋतूतला आहार घेतला म्हणजे तिखट, कडू आणि तुरट तर अजूनच वात प्रकोप होईल. म्हणून मग हळूहळू पहिल्या ऋतूतला आहार हा हळूहळू कमी करावा आणि पुढच्या ऋतू जो येणार आहे त्याचा हळूहळू आहार वाढवावा. असं म्हणजे एकदम बदल करायला नाही पाहिजे कारण आपल्या शरीराला तो सात्म्य झाला पाहिजे तो बदल सुद्धा. म्हणून हळूहळू कुठला पण बदल करावा. आता ग्रीष्म ऋतूमध्ये आवळा सरबत, कोकम सरबत, कैरीचं पन्ह याचा आपण छान आस्वाद घेऊ शकतो. मी तर पाण्याचं पण सांगितलं की सुगंधित मोगरा, आपण खूप वाळा वगैरे घालून इतकं छान आपण हा ऋतू एन्जॉय करू शकतो. ह्या आंब्याचा रस असतो ह्या ऋतूमध्ये, आंबा हे फळ असतं, नंतर करवंद असतात, जांभूळ असतं, ह्या सगळ्या आवळा, ह्या सगळ्या फळांचा आपण छान आस्वाद घेतला पाहिजे. म्हणजे सगळ्या मी सांगते ऋतूनुसार फळं खाल्ली पाहिजे आपण. ज्या ऋतूमध्ये जी फळं तयार होत असतात ना ती
ती आपल्या आरोग्याला एकदम चांगली असतात. बरोबर आहे. म्हणून त्याचा भरपूर आनंद घ्यावा. पण तुम्ही हे सगळं म्हणताय, आस्वाद घ्यावा, आनंद घ्यावा, त्याच्यासाठी आधी आपल्याकडे वेळ असायला लागतो आणि तो वेळ काढावा लागतो. आणि आताची परिस्थिती अशी आहे की रोजचं जेवताना सुद्धा आपल्या समोर काही ना काहीतरी टीव्ही म्हणा किंवा मोबाईल म्हणा हे कुठे ना कुठेतरी सुरू असतं. आपलं लक्षच नसतं आपण काय खातोय ते. ह्याचा आपल्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो का, आणि होत असेल तर कसं टाळावं हे? नक्कीच होतं. कारण की आपलं मन किती एकाग्र आहे जेवण करताना. ह्याचा मी म्हणते आपण काय खातो याच्यापेक्षा किती खातो आणि काय खातो पेक्षा ते मन लावून कसं खातो याचा विचार करणं काळाची गरज बनलेली आहे. तर टीव्ही, मोबाईल ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही बंद ठेवा. खरोखरच जेवायला आपण बसलेलो आहे तर मांडी घालून शांत चित्ताने जेवणावर लक्ष केंद्रित करून जेवा. मग आपल्याला कळेल की आपण काय खात आहोत. जर आपल्या समोर टीव्ही चालू आहे किंवा कुठल्या तरी आपण एखाद्या प्रॉब्लेम मध्ये आपलं मन गुंतलेलं आहे तर ताटामध्ये तुम्हाला काय वाढलं हे समजणारच नाहीये. पण मग ते आपल्या अंगी लागणारच नाही ते जेवण. त्याच्यामुळे तुम्ही घरातले घरगुती पदार्थ पण ते शांत चित्ताने जर खाल्ली आपण व्यवस्थित तर आपल्याला काय म्हणतो ना, दुपारच्या वेळेत आपण दगड जरी खाल्ला तरी आयुर्वेद म्हणतो अंगी लागतो, तसं ते सगळे पदार्थ तुमच्या अंगी लागतील. पुण्याहून फोन आहे आपल्याला. सुनीता बोलतात आपल्याशी. नमस्कार. हॅलो. हॅलो, बोला. हा, तुमच्या दोघींनाही माझा नमस्कार. नमस्कार. माझा प्रश्न असा होता की दिवसभर स्टॅमिना महिलांचा टिकून राहण्यासाठी त्यांचा आहार कसा असावा. आणि दुसरा प्रश्न आहे की ब्राऊन ब्रेडचा वापर कितपत योग्य आहे. ब्राऊन म्हणजे ते व्हीट ब्रेड वगैरे. धन्यवाद. त्यांनी आधी म्हटलंय व्हीट ब्रेड, ब्राऊन ब्रेड जो असतो मैद्यापासून न बनता गव्हापासून बनलेला असा दावा असतो. तर हा ब्राऊन ब्रेडचा वापर कितपत आपण करू शकतो रोजच्या आहारामध्ये? आता पाश्चात्य देशांमध्ये सुद्धा त्याच्यावर एवढं संशोधन किंवा जागरूकता तयार करायला लागली की पांढऱ्या ब्रेडच्या ऐवजी तुम्ही ब्राऊन ब्रेड खा गव्हापासून बनवलेला. तर नक्कीच पांढऱ्या ब्रेडपेक्षा ब्राऊन ब्रेड खाणं हा आरोग्याला चांगला आहे. पण आयुर्वेदाच्या दृष्टीने तो पण चांगला नाहीये, कारण तो आंबवलेला पदार्थ आहे आणि आंबवलेल्या पदार्थामुळे आम निर्मिती होऊ शकते. पण तुम्हाला पर्याय नाही आहे आता की आपल्याला खाणं भाग आहे बाहेर गेल्यानंतर. तर मग नक्कीच तुम्ही पांढऱ्या ब्रेडच्या ऐवजी ब्राऊन ब्रेडचा वापर करू शकता, पण तोही प्रमाणात केला पाहिजे. आणि त्यांनी असं सांगितलं की महिलांचा स्टॅमिना दिवसभर टिकून राहण्यासाठी कोणत्या कोणत्या गोष्टी त्यांनी आहारामध्ये तिचा समावेश केला पाहिजे? आहारामध्ये आता आपण तेच परत फळांचा रस, फळं, नंतर ड्रायफ्रुट्स, सुकी फळं वगैरे जी आहेत ती खाल्ली पाहिजे. फायबरयुक्त खाल्लं पाहिजे. जास्तीत जास्त चहा अवॉइड करा, कॉफी अवॉइड करा. नंतर शिळं अन्न अवॉइड करा की आणि सकाळचं संध्याकाळी सुद्धा खाऊ नका. साधारणतः पदार्थ बनवल्यानंतर तो 3 तासामध्ये वापर झाला पाहिजे त्या पदार्थाचा. 3 तासाच्या वर अन्न ठेवू नका. आणि आता उन्हाळ्याचे दिवस आहेत तर याच्यामध्ये नक्कीच जीवाणू विषाणूंची लागण आपल्याला होऊ शकते. लवकर खराब होतात उन्हाळ्यामध्ये. तर ह्यामध्ये ताजं अन्न खाणं, सकस ताजं अन्न तुम्ही खा. बरोबर. आणि पोटभर तडीस लागूपर्यंत जेवू नका, थोडे 2 घास कमी खा. तर आपला स्टॅमिना सुद्धा तितकाच तेवढा राहतो. नंतर मग झोप येते दुपारच्या वेळेत. दिवा स्वाप आणि झोप दुपारची निषिद्ध मानलेली आहे. तसं उन्हाळ्यामध्ये झोप सांगितली घ्यायला थोडीशी, कारण की खूप शारीरिक थकवा येतो ह्या ऋतूमध्ये. पण तरी सुद्धा दुपारची झोप ही अवॉइड करायला पाहिजे. अन्न सुरक्षेबद्दल आपण म्हणजे सुरक्षित अन्न कसं असावं किंवा आहार आपला चांगला ठेवला तर आरोग्य चांगलं कसं राहतं ह्या सगळ्याबद्दल आपण बोलतोय. तर आपल्याला पूर्वीपासून असं सांगितलं जायचं की सालं आहेत किंवा धान्य आहे, टरफलं आहेत, याचा वापर व्हायचा किंवा मोड आलेली जी कडधान्य आहेत, या सगळ्याचा आपण आपल्या आहारामध्ये कसा वापर करून घेऊ शकतो संवर्धन करण्यासाठी आपल्या आरोग्याचं? नक्कीच हा खूप छान प्रश्न विचारलाय. कारण की आता बऱ्याच जणांना पॉलिश केलेलं धान्य खूप आवडतं. म्हणजे ज्या डाळी आपण बघतो, मुगाची डाळ, तुरीची डाळ, हरभरा, की आपण बाजारातनं आणल्यानंतर त्याची चकचकीत दिसते. तर तिला एक प्रकारे त्याच्यात सगळं साल काढून तिला पॉलिश केलं जातं. आणि मग तीही एक प्रकारे भेसळ आहे आपल्या दृष्टिकोनातून की आरोग्याच्या सुरक्षिततेसाठी ते योग्य नाहीये. तर तुम्ही सालींसह धान्य वापरायला सुरुवात करा. मग त्यासाठी तुम्ही कडधान्य आणून त्याचं घरच्या घरी सुद्धा तुम्ही डाळी बनवू शकता. नाही शक्य तर आता बाजारामध्ये तशा अवेलेबल पण होतात. कारण की त्याच्यामध्ये फायबर असतं, प्रथिनं असतात, जीवनसत्व असतात, क्षार असतात की ते आपल्या आरोग्याला खूप बहुमोल असतात. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मग डाळींच्या वापराऐवजी मोड आलेली कडधान्य आपण वापरू शकतो की मोडामुळे व्हिटॅमिन ई तयार होतं मोड आल्यामुळे आणि जास्तीत जास्त तंतुमय भाग तयार होतो की जो आपल्या आरोग्य, स्वच्छता, आतड्यांची स्वच्छता राहण्यासाठी जास्तीत जास्त तंतुमय भाग उपयोगी आहे. जळगावहून आपल्याशी बोलतात रुपाली साळी. नमस्कार. हॅलो रुपाली. नमस्कार मॅडम. बोला.
माझा प्रश्न असा आहे की म्हणजे आहाराविषयी आहे. विषय असा आहे की आता जे सध्या चायनीजचे जे मसाले वगैरे रेडीमेड मिळतात मार्केटमध्ये, तर ते कितपत योग्य आहे आहाराच्या दृष्टीने आणि शरीरावरती त्याचे साईड इफेक्ट काय होतात याविषयी मला जाणून घ्यायचं आहे. बरं, धन्यवाद. सुरक्षित अन्न म्हणत असताना हा प्रश्न सुद्धा खूप महत्वाचा आहे रुपाली यांचा, की हे जे चायनीजचे रेडीमेड मसाले, पॅकबंद मसाले जे मिळतात, आपण फक्त चायनीज नको म्हणूया, इन जनरल सुद्धा हल्ली रेडी टू कुक मध्ये जे मसाले मिळतात वेगवेगळे प्रकारचे, त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगा? खूप छान प्रश्न विचारला रुपाली मॅडम तुम्ही. खरं तर ऍक्च्युली जो पहिला त्यांचा प्रश्न होता की चायनीज पदार्थ, की त्याच्यामध्ये अजिनोमोटो हा एक पदार्थ असतो आणि अजिनोमोटोमुळे बऱ्याच वेळेला आपल्याला आतड्यांचे आजार वगैरे होतात. आतड्यांचे आजार हे संशोधन झालंय आता की आतड्यांचे आजार होतात, कॅन्सर सारखे म्हणजे आजार आपल्याला निघू शकतात. त्यामुळं हे टाळलेलंच कधीही चांगलं. आणि दुसरं जो आहे तुम्ही आता विचारलं की पॅकबंद मसाले, तर पॅकबंद मसाल्यांमध्ये सुद्धा तो मसाला बनतो एकीकडे आणि तो आपल्या हातापर्यंत मिळूस तर त्याच्यामध्ये अनेक परिरक्षकांचा, कृत्रिम रंगांचा वापर केलेला आहे की ते रंग जास्त प्रमाणात जर आपण खाण्यात आले आपल्याला तर आपल्याला अनेक प्रकारच्या विषबाधा होऊ शकतात. अतिसार म्हणजे जुलाब, उलटी, मळमळ पासून तर कॅन्सर पर्यंतचे सर्व त्वचा रोग वगैरे असेही आजार होतात. तर सहसा घरी केलेलं आपण जास्त वापरावं, कारण की जी तिखट आहे मिरची पूड, तर त्याच्यामध्ये बऱ्याच वेळा विटकरीची पूड भेसळ म्हणून असते. हळदीच्या याच्यामध्ये सुद्धा एखादा भुसा असतो किंवा चहा पावडर मध्ये लाकडाचा भुसा असतो. म्हणजे असे वेगवेगळे आणि ते ओळखण्याचे पण बरेच प्रकार आहेत आणि ही भेसळ होते. म्हणून सहसा घरी केलेलं तिखट, हळद, मीठ आणि मसाल्यांचा वापर करावा. अगदी शेवटचं 1.5 मिनिट आता आपल्याकडे आहे, तर जाता जाता एकंदरीत सुरक्षित अन्न आणि योग्य आहारातून आरोग्य संवर्धन या आपल्या आजच्या एकंदर विषयाबद्दल तुम्ही अगदी थोडक्यात जाता जाता सगळ्यांना काय सांगाल? नाही, नक्कीच की आपण सुरक्षित अन्न म्हणजे जास्तीत जास्त आपण हा अन्न हे प्रत्येक महिलेने आपलं अन्न हे आपण बनवलं पाहिजे घराच्या कुटुंबाच्या काळजीसाठी. बाहेर जाताना घरी बनवलेलं अन्न आपण बाहेर घेऊन गेलं पाहिजे. आणि जर कुठे बाहेर खाण्याची आपल्याला वेळच आली तर तिथलं तुम्ही हॉटेल आहे तिथलं बाहेरचं वातावरण बघा, जिथं अन्न शिजवलं होतं तिथलं वातावरण तुम्ही बघून घ्या, नंतर तुमचीच पुढच्या वेळेस खाण्याची इच्छा होणार नाही. तर ही म्हणजे एक सुरक्षितता, म्हणजे आपण जागरूक राहिलं पाहिजे ह्या सगळ्या बाबतीमध्ये. आणि मी सांगितलं की नैसर्गिक फळांचा वगैरे जास्तीत जास्त वापर करा. वृद्धावस्था टाळायची असेल, हृदयरोग, मधुमेह, उच्च रक्तदाब हे आजार टाळायचे असतील तर जास्तीत जास्त नैसर्गिक आहार तुम्ही घ्या की त्याच्यामुळे रसरक्त पुरवठा पूर्ण शरीराला आपल्या होतो आणि त्वचेचं, शरीराचं एकूण आरोग्य चांगलं राहतं. हा विषय खरं तर खूप मोठा आहे. आज जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने अन्न सुरक्षित कसं असावं आपलं आणि चांगलं अन्न, चांगल्या आहाराच्या माध्यमातून आपलं आरोग्य कसं चांगलं राहील याच्यावर आपण चर्चा केली. मॅडम इथे आलात आणि खूप छान माहिती दिली, त्याबद्दल मनापासून आभार. आणि आपल्या सगळ्या प्रेक्षकांचे सुद्धा आभार. खूप छान प्रश्न विचारलेत. नव्या विषयासह नव्या कार्यक्रमात पुन्हा भेट होईलच. आता मात्र इथेच थांबतोय. नमस्कार.